नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी.एम. किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे जे वर्षाला शेतकऱ्याला 12,000 रुपये मिळतात, ते मिळण्यासाठी हे काम करावे लागेल या संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. चला तर मग व्हिडिओ पाहू. तर मित्रांनो, आपण नमो शेतकरी योजनेची अपडेट घेणार आहोत. बघा, प्रधानमंत्री किसान योजना निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नोव्हेंबर 2023 पासून सुरू केली. या योजनेत पात्रतेच्या अटी आणि शर्ती पी.एम. किसान योजनेच्या प्रमाणेच असून जे लाभार्थी पी.एम. किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे. परंतु काही कारणास्तव ज्याची कारणं आणि उपायसुद्धा आम्ही दिले आहेत, ते अशी 13 कारणं आहेत ज्यामुळं शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा किंवा पी.एम. किसान योजनेचा दोन्हीचा सुद्धा लाभ मिळत नाही. त्याची कारणं आणि त्याची उपाय आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, त्यामुळं आपण जरूर पहा. बघा, नंबर 1चं कारण आहे जमिनीचं प्राधिकरण नसणे. जर तुमच्या जमिनीचं प्राधिकरण नसेल, म्हणजे लँड सीडिंग नसेल, तर तुम्हाला तुमचे या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला उपाय काय करायचा आहे, तर महसूल विभागाशी संपर्क करून लँड सीडिंग करून घ्यायचं आहे. दुसरं कारण आहे ई-के.वाय.सी केलेली नसणे. जर तुमची ई-के.वाय.सी नसेल तर तुम्ही स्वतः किंवा सी.एस.सी केंद्रात जाऊन किंवा राज्यातील कृषी सहाय्यक यांच्यामार्फत ई-के.वाय.सी करून घेऊ शकता. तिसरं कारण आहे बँक खातं आधार नसणे. म्हणजे बँक खातं, त्यावर तुम्हाला उपाय आहे बँक खातं आधार लिंक करून घेणे. चौथं कारण आहे आधार लिंक बँक खातं बंद असणे. त्यावर उपाय आहे बँक खाते तुम्हाला सुरू करून आधार लिंक करून घ्यायचं आहे. पाचवं आहे बँक खातं डी.बी.टी अनेबल नसणे. बघा, तुम्हाला बँक खातं आधार लिंक करून घेतलं तर तुमचं डी.बी.टी अनेबलसुद्धा होतं. त्यानंतर 6वं कारण आहे बँक खात्यात दुसऱ्याचे आधार लिंक असणे. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन स्वतःचं आधार कार्ड त्या तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करून घ्यावं लागेल. 7वं कारण आहे नोंदणीनंतर आधारमध्ये दुरुस्ती करणे. जर तुम्ही नोंदणी केल्यानंतर, म्हणजे या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर तुमच्या आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती केली असेल, म्हणजे आधार कार्डमध्ये तुमचा फोटो अपडेट केला असेल किंवा तुमचे फिंगरप्रिंट्स अपडेट केले असतील किंवा तुमचा पत्ता अपडेट केला असेल, तर ते आधार दुरुस्त केलेला आधार तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या किंवा पी.एम. किसान योजनेच्या ह्या दोन्ही योजनेच्या पोर्टलवर अपडेट करावं लागेल, तरच तुम्हाला त्याचा हप्ता मिळेल. त्यानंतर नोंदणी केल्यानंतर काळात आयकर भरणे हे जर कारण असेल तर तुमचा अर्ज अपात्र होतो. कारण नमो शेतकरी योजना आणि पी.एम. किसान योजना या दोन्ही योजनेमध्ये जे शेतकरी आयकर भरत नाहीत, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. त्यामुळं जर तुम्ही त्या फॉर्म भरल्यानंतर आयकर भरला असेल तर तुम्हाला त्यानंतर मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही, म्हणजे तुमचा अर्ज बाद होणार आहे. यानंतर 9वं कारण आहे स्वतः योजनेचा लाभ समर्पित करणे. तुमच्याकडनं या योजनेचा लाभ जर नको असेल असं दिलं असेल वेबसाईटवर, तर तुम्हाला परत या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 10वं कारण विविध कारणासह अर्ज अपात्र असणे. आपण पात्र असूनही अपात्र घोषित केले असाल तर सर्व अधिकृत पुरावे घेऊन तुम्ही तालुका कृषी कार्यालयात देणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता. 11वं कारण मयत झाल्यामुळे अपात्र होणे. याला कुठलाही उपाय नाही, अर्ज अपात्र होतो. 12वं कारण आहे नोंदणीनंतर जमिनीची विक्री केल्याने भूमिहीन होणे. जर तुम्ही जमीन विकली असेल तर तुम्ही ॲटोमॅटिक या योजनेतून अपात्र म्हणून घोषित व्हाल. तुम्हाला या योजनेसाठी तुम्ही पात्र नाही. 13वं कारण आहे बँकेकडून व्यवहार नाकारणे. जर तुमचं काही कारणास्तव बँकेने व्यवहार नाकारले असतील तर तुमचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत. त्यासाठी तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करून ती त्रुटी दूर केली तर तुम्हाला या योजनेचा लाभ होईल.
म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, वरील 13 कारणापैकी कुठल्याही कारणामुळे तुमचे जर पैसे बँकेत येत नसतील, तर तुम्ही वरील 13 कारणापैकी कोणतं कारण आहे याचा शोध घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या नमो शेतकरी योजना आणि प्रधानमंत्री किसान योजना या दोन्ही योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.